सध्या मराठा आरक्षण हा विषय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजतो आहे. मनोज जरांगे पाटील हे 2 दिवसापासून मुंबईत उपोषणाला बसलेले आहेत. परंतु ओबीसीतनं आरक्षण द्यायचं की नाही हा प्रश्न सरकारसमोर उभा राहिला आहे. या संदर्भात आपण ज्येष्ठ इतिहासकार श्रीमंत कोकाटे सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, मनोज जरांगे यांची मागणी ओबीसीतनं आरक्षण द्यायची तुम्हाला योग्य वाटते का? सर्वात महत्वाचं, भारतीय संविधानामध्ये जे आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे 340 कलम असं सांगतं की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहेत त्यांना ओबीसीचं आरक्षण. तर मराठा समाज हे निकष पूर्ण करतो का? तर या संदर्भानं महाराष्ट्र सरकारने काही आयोग स्थापन केले होते. त्यामध्ये बापट आयोग, सराफ आयोग, राणे आयोग आणि गायकवाड आयोग. त्यातल्या बापट आयोग, सराफ आयोग आणि राणे आयोग हे तीनही आयोग मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागास सिद्ध करू शकले नाहीत. किंबहुना तशा अंगाने त्यांनी महाराष्ट्राचा सर्वे केला नव्हता. त्या 3 आयोगाच्या मर्यादा आहेत. परंतु जस्टिस गायकवाड आयोग जो फडणवीस सरकारच्या काळात स्थापन झाला होता, न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मात्र गुणात्मक काम केलं राज्यभर. आणि त्यांनी मराठा समाजात शैक्षणिकदृष्ट्या जसा मागास आहे तसा सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागास हे सिद्ध केलं. त्यासाठी तत्कालीन कागदपत्र, विचारवंत, अभ्यासक, संशोधकांच्या मुलाखती व्यापक स्वरूपामध्ये काम केलं. मी तर असं म्हणेन की भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आरक्षणाच्या संदर्भाने स्थापन झालेल्या आयोगामध्ये सर्वात गुणात्मक काम कोणत्या आयोगाने केलं तर न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने काम केलं. त्या गायकवाड आयोगानं मराठा समाजात सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास हे सिद्ध केलं. जर का न्यायमूर्ती गायकवाड आयोग मराठा समाज सामाजिक शैक्षणिक मागास सिद्ध करतो तर ओबीसीच्या आरक्षणाचे जे निकष आहेत ते मराठा समाजाने पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा तो ओबीसी मधून आरक्षणाचा संविधानिक अधिकार राहतो. म्हणजे संविधानिक अधिकार आहे, सिद्ध झालेला आहे. आता राहता राहिला प्रश्न राजकीय इच्छाशक्तीचा. विद्यमान सत्ताधारी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार नाहीत. तसेच विरोधक देखील, काँग्रेस राष्ट्रवादीवाले देखील ओबीसीतून आरक्षणाच्या समर्थनार्थ नाहीत. असं म्हणजे कायदा न्यायव्यवस्था मराठ्याच्या बाजूने, पण राज्यकर्त्याची इच्छाशक्ती नसल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे हे प्रथम दर्शनी दिसतंय. परंतु मराठवाड्यातला आणि विदर्भातला जो कुणबी मराठा आहे तो आधीच ओबीसीत आहे, पण जो राहिलेला आहे तो ओबीसीत घेण्यास नकार दिला जातोय मोठ्या प्रमाणात. याला हरकत काय वाटते तुम्हाला? हे पहा, मराठा आणि कुणबी काय वेगळे आहेत का? सगळ्यात महत्वाचं हे सिद्ध केलं ना गायकवाड आयोगानं. मराठा आणि कुणबी एकच आहेत. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये कुणबी आणि मराठ्यांचे सहज विवाह होतात. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक मराठ्यांच्या जुन्या नोंदी कुणबी सापडलेल्या आहेत. आजचा मराठा मूळचा कुणबी आहे. यासाठी महत्वाचे पुरावे 2 तुम्हाला देतो. 13व्या शतकामध्ये माहीम भट्टाने लिहिलेला लीळाचरित्र नावाचा ग्रंथ आहे चक्रधरांच्या जीवनचरित्रावरती. त्यामध्ये देखील आजच्या मराठ्यांचा उल्लेख कुणबी सापडतो. आणि 17व्या शतकातील महत्वाचा ग्रंथ म्हणजे संत तुकाराम महाराजांची गाथा. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये स्पष्ट उल्लेख येतो, बरे झालो देवा कुणबी केलो आणि आता दंबेची असतो मेलो, कुणब्याच्या घरी जन्माला आलो याचा मला अभिमान वाटतो. म्हणजे देहूचे तुकाराम महाराज हे स्वतःचा उल्लेख कुणबी करतात. आज जर तुम्ही देहूला गेलात तर त्या ठिकाणच्या सगळ्या मोऱ्यांच्या नोंदी तुम्हाला मराठा सापडतील. म्हणजे आजचे मराठे मूळचे कुणबी आहेत. याला अनेक पुरावे आहेत. त्या आंबेगाव तालुक्यामध्ये 2 भाऊ आहेत. एका भावाची नोंद कुणबी, एका भावाची नोंद मराठा. तिकडं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये एका भावाची नोंद मराठा आहे, दुसऱ्या भावाची नोंद कुणबी आहे. म्हणजे बहिणीची नोंद मराठा आहे, भावाची नोंद कुणबी आहे. आणि एकाच आईची लेकर आहे तिथे. म्हणजे मराठा आणि कुणबी वेगळे नाहीत, एकच आहेत. त्यामुळे हा संविधानिक अधिकार मराठा समाजाचा आहे ओबीसीतून आरक्षणाचा. प्रश्न राहिला मूळ जे ओबीसी आहेत छोटे मोठे, सुतार, कुंभार, लोहार, माळी, धनगर किंवा लेवा पाटील असतील, वंजारी असतील, यांना मराठा समाज ओबीसीत आल्यानंतर आपल्या हक्काचं काय याबद्दल असुरक्षितता वाटणं स्वाभाविक आहे. तर यातून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस पी.बी. सावंत, पी.बी. सावंतांच्या विश्वासार्हतेवर काय प्रश्न आहे का? म्हणजे एक विद्वान, घटनातज्ञ, निपक्षपाती
असे न्यायाधीश जस्टिस पी बी सावंत होते. आणि सर्वोच्च न्यायालयाचं जी मंडल आयोगाच्या संदर्भाने केस होती, त्या केसचे जे बेंच 11 न्यायाधीशाचं होतं त्यामध्ये ते एक होते. तर त्यांनी एक मार्ग सांगितला होता की जातीला आरक्षण वर्गात जावं लागेल ना, वर्गाला आरक्षण, जातीला कसं आरक्षण, आणि एका जातीचा वर्ग कसाच त्यांचं मत होतं. SC ST OBC असे 3 वर्ग आहेत, तर त्या कुठल्या तरी वर्गात जावं लागेल. तर न्यायमूर्ती सावंत साहेब म्हणाले होते की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करा. मूळ ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये त्यांचा समावेश न करता ओबीसी मध्ये 10% आरक्षण वाढवा. ओबीसी समावेश करा, बायफर्गेशन करा, म्हणजे वर्गीकरण करा. अ ब क ड, मराठा समाजाचे 10% आणि ओबीसीचं 27%, पण ते एका वर्गात टाका. हे धड काँग्रेस राष्ट्रवादी पण ऐकलं नाही आणि या भाजपवाल्यांनी पण ऐकलं नाही. म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी जस्टिस पी बी सावंत साहेब यांचा सल्ला ऐकला नाही. म्हणजे हे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं गांभीर्य समजलेलं नाही. ही अडचण आहे, राजकीय इच्छाशक्तीची अडचण. कुठेतर मराठा समाजाचं मतांसाठी किंवा ओबीसीच्या मतांसाठी हे मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ केली जाते असं वाटतं. मग हे यातून स्पष्ट दिसतंय ना, जे संविधानिक बाबी, कायदेशीर बाबी सगळ्या मराठा आरक्षण पूर्ण करतोय, पण जाणीवपूर्वक त्याच्यावरती अन्याय सत्ताधारी पण आणि विरोधक पण दोन्ही मिळून अन्याय करतात. आणि याचा अर्थ मतासाठीच. काँग्रेसवाल्यांनी सुद्धा, काँग्रेस राष्ट्रवादींनी सुद्धा आणि आता भाजपवाल्यांनी सुद्धा मराठा आरक्षण देताना ओबीसीतनं आरक्षण देताना आकडती भूमिका घेतली. त्यातनं दोघांची भूमिका आकडते आहे. कारण जस्टिस गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार तत्कालीन फडणवीस सरकारने आरक्षण दिलं, ते हायकोर्टामध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे सरकारला ते टिकवता आलं नाही आणि म्हणून ते पण 2.5 वर्ष सत्तेत होते. त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलेलं नाही. म्हणजे दोघेही महाविकास आघाडीवाले आणि महायुतीवाले दोघेही या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहत नाहीत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा सगळ्यात मोठा अडथळा आहे मराठा आरक्षणाचा सध्या विद्यमान परिस्थितीत. EWS मधनं सध्या मराठा समाजाला आरक्षण आहे, मग ओबीसीतनं आरक्षणाची गरज काय असं सुद्धा बोललं जातं. हे पहा, EWS आहे. EWS कशासाठी आहे? EWSचा अर्थ काय? इकॉनॉमिकली विकर सेक्शन, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयासाठी, आर्थिकदृष्ट्या जे विकलांग आहे त्यांच्यासाठी. अहो, घटनात्मक तरतूद सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासांसाठी ते घटनात्मक अधिकार आहे ना. त्या घटनेच्या चौकटीतलं आरक्षण मागतोय मराठा समाज, ते द्यायला पाहिजे ना. म्हणजे जे मिळतंय ते द्यायचं नाही. आणि जे ते EWS पण प्रलंबितच आहे ना, ते सर्वोच्च न्यायप्रविष्ट आहे ते देखील. आणि SCBC राज्यात आहे, केंद्रात आहे का? नाही. अशी अडचण आहे. म्हणून मूळ ओबीसी ला देखील असुरक्षित वाटणार नाही असा मार्ग जस्टिस पी बी सावंत साहेबांनी सांगितला होता. तो दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीने ऐकलेला नाही. मला आता जो खरं तर ओबीसी आणि या आरक्षणामुळं 2 समाजात दुफळी निर्माण झाली. बऱ्यापैकी लोक एकमेकांना बोलेनासे पण झालेत. तुम्हाला मराठा आरक्षणचा कुठेतर समाजात म्हणजे मराठ्यांनी ओबीसीतनं आरक्षण मागितल्यामुळे समाजात कुठं दुफळी पडल्याचं वाटतं? नाही वाटत तसं. कारण काही लोकांची वक्तव्य अशी येतात की त्याच्यामुळं बरंच हे होतं. नाही, आता मी महाराष्ट्रात फिरतो, काही ओबीसी देखील खूप समजदार आहेत. त्यांचं मत आहे किंवा गावगाड्यातील जो मराठा समाज आहे त्याची वाईटच अवस्था आहे. म्हणजे तुम्ही पहा, गावगाड्यामध्ये मराठ्यांचं चित्र कसं आहे? चित्रपट आणि मालिकेमध्ये कथा कादंबऱ्या, मराठा म्हणजे इनामदार, मराठा म्हणजे सरंजामदार, मराठा म्हणजे वतनदार, मराठा म्हणजे जमीनदार, मराठा म्हणजे कारखानदार, मराठा म्हणजे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांचेच. हा समाज किती आहे? 2-3% हो. राहिलेल्या 95% मराठ्यांची अवस्था गावगाड्यातील सुतार, कुंभार, लोहार, माळी, धनगर, वंजारी, लेवा पाटील, आगरी यांच्यासारखीच आहे गावगाड्यात. म्हणजे तो जस्टिस गायकवाड आयोगाने ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस तुम्ही पुन्हा स्टेशनवर जावा, 152 हमालापैकी 148 हमाले मराठा आहेत. म्हणजे मराठा समाज जमीनदार आहे, सरंजामदार आहे, हे साफ चुकीचं आहे. आणि जो राज्यकर्ता समाज आहे मराठा समाज, त्याला गरीब मराठ्याबद्दल आपुलकी नाही, प्रेम नाही. तुम्ही पहा, म्हणून मी नेहमी माननीय मुंडे साहेब, दिवंगत नेते, माननीय छगन भुजबळ साहेब राज्याचे मंत्री आहेत, माननीय
प्राध्यापक हाके सर यांच्याविरुद्ध मी कधीच बोलत नाही. का? त्यांचं मी कौतुक करतो. ते ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावर येतात, राज्यसत्तेचा विचार करत नाहीत. ते भुजबळ तर म्हणाले आमदार खासदार मंत्रीपद नाही मिळालं चालेल, आरक्षणासाठी मी रस्त्यावर येणार. त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. तसं मला अपवाद वगळता एक तरी मराठा नेता दाखवा, सत्ता गेली तर चालेल, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आहे का असं एखादा? म्हणजे सत्तेतला मराठा गरीब मराठा समाजाला गृहीत धरतो. आंदोलन सुरू झालं की पाठिंबा पाठिंबा पाठिंबा. या नाटकाला काय अर्थ नसतो. प्रत्यक्ष मनापासून प्रामाणिकपणे पाहिजे. खरं तर एवढे मराठा नेते झाले पण त्यांनी आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी काहीच पुढाकारच घेतला नाही. गांभीर्यच नाही हो. ज्यांनी 70 वर्ष 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात इथलं नेतृत्व केलं त्यांना गांभीर्यच नाही प्रश्नाचं. 100 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्यात मराठा समाजातल्या. त्यांना गांभीर्य नाही. आत्महत्या केल्या म्हणजे गांभीर्य नाही स्पष्ट होतं ना राज्यकर्त्यांना. पण खरं तर ओबीसीतनं आरक्षण देण्याची मागणी खेडेकर साहेबांपासून चालू आहे. आता तुम्ही संभाजी ब्रिगेडमध्ये सुद्धा काम केले. मनोज जरांगे यांची मागणी तुम्हाला योग्य वाटते का? आणि नेमकं आरक्षणासाठी आता कोणते कोणते उपाय योजले पाहिजे जर मनोज जरांगे यांची मागणी सरकारनं मान्य केली नाही तर? कारण त्या सरकार तर आता एवढे दिवस झाले सरकारला माहित आहे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला येणार होते. आता ते 2 दिवस झालं आंदोलनाला बसलेत. आज 1 दिवसाची परवानगी सरकारने दिली, पुढे देईल का नाही हे माहित नाही. पण आता जर मनोज जरांगे पाटलांना कुठलं तरी आश्वासन देऊन सरकारनं पाठवलं तर पुढची दिशा कशी असेल किंवा पुढं कशा प्रकारे लढलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं? माझ्या मताप्रमाणे मनोज जरांगे पाटील हे अत्यंत प्रामाणिक आहेत, स्वाभिमानी आहेत, निर्भीड आहेत. ते शेवटपर्यंत आंदोलन यशस्वी करतीलच. आणि मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती रास्त आहे, संविधानिक आहे. लोकशाही मार्गाने ते लढतात. ते स्वतः सांगतात हातात दगड घेऊ नका, दगडफेक करू नका, कायदा हातात घेऊ नका. म्हणजे ते लोकशाहीवादी नेते आहेत आणि ते प्रामाणिक आहेत. कारण त्यांची मागणी योग्य आहे, रास्त आहे. निश्चितपणे त्यांचा काही नियोजन असेलच निश्चितपणे, आणि समाज त्यांच्या पाठीशी आहे.